तर आज ना मी जरा आनंदातच होती, मात्र त्या आनंदाला ग्रहण लागलेलं होतं आणि ते कसं तर ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर सकाळी सकाळी छान असं कोवळं ऊन पडलेलं होतं आज. म्हणजे आता एवढ्या दिवसाच्या पावसानंतर छान असं मोकळं झालेलं होतं सगळं आभाळ. आणि इकडे हा पक्षी देखील अगदी स्वच्छंद मनाने छान खेळतोय. कारण पाऊस असला की त्यालाही कुठे ना कुठे दडून बसावं लागतं. मात्र आज सगळं मोकळं आहे, त्यामुळे तोही अगदी आपल्या मनाप्रमाणे विहार करतोय. तर चला, आज जसं की छान असं ऊन पडलेलं होतं, त्यामुळे काही कपडे वगैरे मी मशीनला लावून दिलेले होते सकाळीच. तर अपेक्षा शाळेला जाण्याआधीच सगळे एक्स्ट्रा जे कपडे वगैरे होते तर ते सगळे मी लावून घेतलेले होते. कारण परत अजून मला काही कपडे काढायचे होते धुण्यासाठी. म्हटलं तेवढं एक बॅच मी लावून देते, म्हणजे ती झाली की मग दुसरी लावायला बरी पडते. आणि चला, आता अपेक्षा शाळेत गेलेली होती आणि त्यानंतर आता घरातलं थोडं जे काही असतं तर ते सगळं मी आवरायला घेतलेलं होतं. तर सगळ्या बेडशीट वगैरे घडी करून कपाटामध्ये ठेवून दिल्या. आणि त्यानंतर या बेडवरची बेडशीट मी चेंज करून घेतली, कारण मला ती धुवायला टाकायची आहे. तर ती काढून मग मी दुसरी बेडशीट इथे लावून दिली. आणि दुसऱ्या बेडरूममधली देखील ना बेडशीट मला चेंज करायची होती, तर तीही त्यानंतर मग काढून घेतलेली होती मी. तर चला, बेडशीट वगैरे चेंज करून घेतली मी. आणि ही बेडशीट ना मला खूप जास्त आवडते, म्हणजे याच्यावरची जी प्रिंट आहे तीही खूप सुंदर आहे आणि अगदी लाईट कलरमध्ये आहे ना, तर खूप छान वाटते ती. तसं तर मी लाईट डार्क दोनही कलर वापरत असते, पण लाईट रंगाच्या थोड्या छान दिसतात असं मला वाटते. तुमचं याबाबतीत काय मत आहे ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर चला, आता तिकडली बेडशीट मी चेंज करून घेतली. त्यानंतर मग या बेडरूममधलीही चेंज करायची होती, तर तीही चेंज करून घेतली. आणि ही बेडशीटसुद्धा ना लाईट कलरमध्येच मी घेतलेली आहे. आणि इथे वर एक वॉल डेकोर देखील लावलेला आहे मी. बहुतेक मला वाटते मी कधी शेअर केलेलं नाही आहे ते, म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करते. तर आधी जे कपडे सगळे मी मशीनला लावलेले होते तर ते आता झालेले होते. आणि त्यानंतर आता मी बेडशीटही लावून दिलेल्या होत्या मशीनला. तर बेडशीट मशीनला लावल्या आणि त्यानंतर कपडे वाळत घालायला घेतले. तर हा समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतो आहे. म्हणजे व्हिडिओ जेव्हा घेतलेला होता त्यावेळी तर माझं इतकं लक्ष नव्हतं, मात्र आता एडिटिंगला बसल्यानंतर तेव्हा माझं लक्ष गेलं की सगळं किती सुंदर दिसतं आहे. सगळीकडे छान असं हिरवंगार दिसतं आहे, समोर झाडं, आकाश, आभाळ. आणि ते सगळं बघून ना असं वाटतंय जसं की तिथे एखादी सिनेरी वगैरे लावलेली आहे अशासारखंच ते सगळं दृश्य दिसत होतं. तर चला, आता मी सगळे कपडे वाळत घातले. त्यानंतर मग घरात आल्यानंतर ना बाकीचं जे काही आवरायचं होतं घरातलं ते सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मग घराला सगळा पोछा वगैरे लावून घेतला. आणि कितीही पाऊस असो किंवा मग ऊन असो, मात्र घराला पोछा लागल्याशिवाय कसं अजिबात चांगलं वाटत नाही. कारण दिवसातून तुम्ही कितीही वेळा घर झाडा, पण जोपर्यंत आपण घराला पोछा मारत नाही तोपर्यंत काही घरातली सगळी स्वच्छता झाल्यासारखी वाटत नाही. तर चला, आता माझा पोछा वगैरे लावून झाला आणि तोपर्यंत बेडशीटही झालेल्या होत्या मशीनला लावलेल्या, तर त्याही वाळत घातल्या. तर आता घरातलं तर सगळं आवरून झालेलं होतं. त्यानंतर मग मी माझंही आवरून घेतलं आणि आंघोळ झाल्यानंतर ही साडी घातलेली होती आणि आज बऱ्याच दिवसानंतर मी ही साडी घातलेली होती. तर चला, आज ना चतुर्थी आहे, तर मी फुलं आणि मला दुर्वा आणायचा आहे खालून, तर घेऊन येते. तर हा व्लॉग ना संडेचा आहे, तर त्या दिवशी चतुर्थीही होती आणि फ्रेंडशिप डे देखील होता. तर सगळ्या माझ्या गोड ताईंना अगदी मनापासून मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपला व्लॉग जरा उशिरा येतोय, मात्र ठीक आहे. तर चला, आता ना मी फुलं आणि दुर्वा घेऊन आलेली होती. त्यानंतर उंबरठाले उंबरठा पूजा वगैरे सगळं करून घेतलं आणि दारामध्ये छान अशी रांगोळी काढून घेतली. आणि रांगोळीत आज ना मी हळदी कुंकवाचा जो रंग असतो ना तसाच लाल आणि पिवळा रंग भरलेला होता. आणि त्या दोन रंगांनी ना खरंच सांगते रांगोळीनं एकदम छान अशी खुलून दिसत होती आणि खूप छान वाटत होती. तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा.
तर चला आता देवपूजा करून घ्यायची होती, तर बाप्पांना आधी अभिषेक वगैरे घालून सगळी पूजा वगैरे मग मी करायला घेतली. तर आज ना मी जरा आनंदातच होती, कारण आज ना जसं की फ्रेंडशिप डे आहे, त्यामुळे सगळ्या मैत्रिणींनी आम्ही ठरवलेलं होतं कुठेतरी भेटायचं, कारण बरेच दिवस झाले भेट काही झालेली नव्हती आमची. मात्र मग अचानक एका मैत्रिणीचा फोन आला, म्हणजे मेसेज आलेला होता की तिच्याकडे पाहुणे येत आहे, त्यामुळे काही जमणार नाही. तर त्याच्यामुळे सगळा प्लॅन दुपारी कॅन्सल झालेला होता आमचा. म्हणजे असं बरेचदा झालेलं आहे की प्लॅन ठरतो आमचा कुठेतरी भेटायचा, मात्र कुणाची ना कुणाची काही ना काही अडचण येते आणि त्यामुळे सगळं मग कॅन्सल होतो. तर ठरलेला कुठलाही प्लॅन हा अंमलात येण्याआधीच आमचा कॅन्सल होऊन जातो. क्वचितच कधीतरी आमचा तो सक्सेस होत असतो. आणि या बाबतीत तुमचे जर काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा. आणि त्या सगळ्यामुळेच ना थोडंसं माझं मनही खिन्न झाल्यासारखं झालेलं होतं. पण असो, भेटूया कधीतरी. तर चला आता देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर घरामध्ये खरंच खूप छान अगदी प्रसन्न वाटत होतं. आणि जसं की आज चतुर्थी होती, त्यामुळे मग देवाजवळ छान आरती वगैरे करून घेतली. तर आत्ता ना पूजा झाली आणि लगेच थोडासा पाऊस आलेला होता, म्हणून हे सगळे कपडे ना मी काढलेले होते. तर आता अजून सगळं मोकळं झालेलं आहे. तर आता चला ते कपडे टाकायचे आहे, टाकून घेते. इकडे कुकरमध्ये ना मी तांदूळ लावून दिलेले आहे शिजण्याकरिता, आणि इकडे सोयाबीनच्या वड्या ठेवलेल्या आहे उकळण्याकरिता, कारण सोयाबीनच्या वडीची भाजी करून घ्यायची आहे मला. आणि आता इकडे पीठ मळून घेते मी सगळं. तर इकडे चपात्या झालेल्या आहे आणि इकडे ना भाजीला फोडणी पण टाकलेलं आहे मी. इकडे भाजी देखील झालेली आहे सोयाबीनच्या वडीची. तर चला आता स्वयंपाक झालेला होता आणि जसं की माझा उपवास आहे म्हणून आता सगळं साबुदाण्याची वगैरे सगळी तयारी मी करून घेतली. आणि त्यानंतर साबुदाण्याची खिचडी वगैरे सगळं बनवून घेतलं, कारण मुलांना हे आवडते म्हणून मग लगेच मी बनवून घेतलेली होती, म्हणजे त्यांनाही थोडी थोडी होते. तर चला त्यानंतर मग फराळाचं वगैरे करून घेतलं आणि आता सायंकाळी भेटते. तर आता स्वयंपाक वगैरे माझा सगळा झालेला आहे आणि जसं की चतुर्थी आहे त्यामुळे देवाला नैवेद्य वगैरे करायचं होतं. तर छान अशी धोपाच्या पानाची ना म्हणजे अळूच्या पानाची भाजी करून घेतलेली होती मी बेसन लावून. आणि त्यानंतर दाल फ्राय, भात पोळ्या वगैरे सगळा स्वयंपाक झालेला होता. त्यानंतर मोदकही करून घेतलेले होते मी. तर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिलं आणि असा होता आजचा सगळा व्लॉग. तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.